माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते। देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव हा असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव व माता पार्वतींची मनोभावे पूजा करते त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात अशी मान्यता आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा ही केली जाते। भगवान शंकरांना भोळा शंकर असं देखील म्हटलं जातं, कारण उपासना केल्यावरती लगेच प्रसन्न होणारे आणि इच्छित फळ देणारे हे महादेव सर्वांचेच कल्याण हे करत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये नक्की महाशिवरात्र कधी आहे किंवा कधी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी आपण काय काय करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। तर मंडळी, महाशिवरात्रीचा हा सण दरवर्षी माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान महादेवांचे वास्तव्य हे आपल्याला जाणवते किंवा ते विराजमान हे झालेले असतात। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाणारी शिवशंकराची पूजा अनेक पटींनी लाभदायी मानली जाते। तर पंचांगाप्रमाणे शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आलेली आहे। ही तिथी 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 ती समाप्त होईल। प्रदोष काळातच आपण भगवान शिव पूजन हे करत असतो आणि त्याला विशेष असं महत्व आहे। महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च रोजी साजरी केला जाणार आहे। अनेक ठिकाणी निषिद्ध कालात महाशिवरात्रीची पूजा किंवा शिवपूजन हे केले जाते। तर निषिद्ध काल हा शुक्रवारी 8 मार्च उत्तर रात्री 12:25 पासून सुरू होणार आहे, तर उत्तर रात्री 1:13 पर्यंत तो असेल। 8 मार्च रोजी भगवान महादेवांची पूजेची वेळ संध्याकाळी 6:25 पासून तर 9:28 पर्यंत असेल। याशिवाय ही पूजा 4 प्रहरामध्ये केली जाते। तर ते 4 प्रहर कोणते, शुभ वेळ कोणती, ही सर्व माहिती, पूजाविधी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल, तोही तुम्ही नक्की पहा। यामध्ये संपूर्ण माहिती ही दिलेली असेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, कारण महत्त्वपूर्ण माहितीही असणार आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष पूजा ही कशी करावी हे सुद्धा यामध्ये दाखवले जाईल। तर या दिवशी शिवभक्त भक्तिभावाने शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात। काही भक्त महादेवांचा ओम नमः शिवाय हा जप दिवसभर करताना आपल्याला आढळतात। तर काही भक्त शिवरात्रीच्या अगोदर 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी सुद्धा जात असतात। तसेच या दिवशी महादेवांच्या मंदिरांना भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी मंदिरांबाहेर यात्राही भरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात व महाप्रसादही असतो। शिवभक्तांसाठी तर हा महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो। महादेवाला समर्पित या दिवशी माता पार्वतींची शशी पूजा देखील या दिवशी केली जाते। तसेच या दिवशी व्रतही केले जाते। या व्रताच्या प्रभावाने विवाहितांना सुख व समृद्धीही प्राप्त होत असते। पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस। शिवरात्रीच्या 1 प्रहरी विश्रांती म्हणजे शिवाच्या विश्रांतीचा हा काळ असतो आणि या काळाला महाशिवरात्री असं देखील म्हटलं जातं। ह्या महाशिवरात्रीचे व्रत का करतात, कारण शिवांच्या विश्रांतीचा काळात शिवतत्वांचे कार्य हे थांबते। म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जात असतात। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्या काळात विश्वातील तमोगुण स्वीकारत नाहीत, त्यामुळे विश्वात तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब हा प्रचंड वाढतो। याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी सर्व भाविक महाशिवरात्रीचे व्रत हे करतात। महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात व सकारात्मक चांगले विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात, अशी शिवभक्तांची धारणा असते।
या दिवशी महाशिवरात्री व्रत केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात। या दिवशी कडक उपवास केला जातो। त्याचप्रमाणे या दिवशी अल्पोपहार, पाणी, दूध, फळं यांचे सेवनही केले जाते। उपवास कशा प्रकारे करावा याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल, तोही तुम्ही नक्की पाहावा। कोणकोणत्या सात्विक गोष्टी आपण करू शकतो, त्याचप्रमाणे भगवान शिव यांना माता पार्वतींनी प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्याही केली होती आणि माता पार्वतींची ही तपश्चर्या महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण झाली। यानंतर त्यांचा विवाह करण्यात आला। अखंड सौभाग्यासाठी देखील सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत मनोभावे आपल्याला करताना आढळतात। महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त देवादिदेव महादेव यांची पूजा, आराधना, नामस्मरण आपण करावे। 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही आपण करू शकतो किंवा भजन, गायन, कीर्तन अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही आपण करू शकतो। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भगवान शिवांचे तीर्थक्षेत्र आहे तेथे यात्राही भरत असतात। तसेच भगवान शंकरांना 108 बेलपत्रही आपण अर्पण करावीत आणि या दिवशी शिव नामावलीही म्हटली जाते। तर महाशिवरात्रीची एक सुंदर कथाही आहे। तर मंडळी, ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडित सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मितीही झाली, परंतु त्याचवेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले। या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद ही होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती। त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले। पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा संपूर्ण कंठ हा निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह त्यांना झाला। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्रभर जागून काढण्याचा उपाय हा सुचवला। त्यावर सर्व देवतांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्थाही केली। सकाळी देवादिदेव महादेवांनी सर्वांना आशीर्वाद हे दिले व या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली आणि म्हणून या दिवसाला महाशिवरात्र असे म्हटले जाते। आणि अंगाचा होत असलेला दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। तर अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी जो कोणी भक्त देवादिदेव महादेव व माता पार्वती यांची मनोभावे पूजा करेल त्यांच्या सर्व मनोकामना या निश्चितच पूर्ण होतील व अखंड सौभाग्यही त्यांना प्राप्त होईल। सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे देखील मिळेल। तर अशा प्रकारे निश्चितच तुम्हीही महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत हे धारण करा, म्हणजे तुमचेही इच्छित फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे येणारे व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड हे केले जातील आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही कमेंट असतील तर त्याही तुम्ही नक्की करा। ओम नमः शिवाय।